या ऋषी भाऊ, गावाकडचं बाथरूम दाखवतो तुम्हाला. या. काय बाथरूम कुठे आहे? अहो ऋषी भाऊ, मुंबईला तुम्ही 4 भिंतींच्या बाथरूम मध्ये आंघोळ करता. हे गावाकडचं असं ओपन एअर बाथरूम तुम्ही बघितलं नसेल ना? फालतू फिलॉसॉफी जाडू नको. बाथरूम कुठे सांग, इथे पाणी पण दिसत नाही. पाणी कुठे? बोंबला समोर अख्खीची अख्खी विहीर पाण्यानं भरलेले दिसायला आणि वरनं विचारताय पाणी कुठं आहे. हे बघा, खाली कळशी आहे. ही दोरी घ्यायची, असं हळू 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 ओढायचं. असं पाणी बाहेर काढायचं, असं ओतून घ्यायचं. हा गारे रे, हा थंड आहे पाणी. आता काय हिटर टाकू हिरीत? ऋषी भाऊ, कपडे काढा, बजरंगबलींचं नाव घ्या आणि रप्प किरण अंगावर ओतून घ्या. सगळ्यांसमोर कपडे काढायचे? तुम्ही राहा, पारोसच राहा. ऋषी भाऊ, त्यापेक्षा एक काम करा, मुंबईला जायची तयारी कराच तुम्ही. तुम्हाला नाही जमणार. एक मिनिट, आंघोळ करणार नाही म्हणालोय का मी? कमळीसाठी आज आंघोळ करणार आहे. ओ ऋषी भाऊ, काय आव. काय आलं? हा शाबास. धड धड आता वाढली पार, अभ्यासात मन लागना झालंय. उजळणी करायची सरून, जिथं तिथं मन तुला शोधतय. सुटत सुटन गणिताचं कोड, पिरमाची ओढा लागली गोड. पुरच पाखर उडल रभर, तुझ्या माग माग जातय द्वाडका. हे तुझ्या फिरतीचा चढला ज्वार, टांग पलटीने घोडे फरार. तुझ्या फिरतीचा चढला ज्वार, टांग पलटीने घोडे फरार. असं कसं जाऊ दिलं त्याला? अनिका, असं कसं जाऊ दिलं म्हणजे? मी तुला सांगितलं ना, तो बाहेर गेलाय, पण कुठे गेलाय हे मला माहिती नाही. सो प्लीज अनिका, डोंट वेस्ट माय टाइम. तसंच आय एम स्ट्रेस्ड. आज प्रेझेंटेशन आहे आणि ऋषी गायब आहे. मला एक कळत नाही, हा मुलगा कुठे गेलाय? एक फोन नाही, निरोप नाही, काहीच नाही. मी असं कधीच वागत नाही तो. आता ना मला खरंच खूप काळजी वाटायला लागली आहे. रोहित, परत एकदा ट्राय कर जरा त्याचा कॉल. आई, अगं मी मगापासून 3-4 वेळेला फोन ट्राय केला, पण त्याचा फोन आउट ऑफ सर्व्हिस येतोय. आणि तू कशाला काळजी करतेस? मी देतो ना प्रेझेंटेशन. एक सेकंड, तुम्हाला तो फक्त तुमच्या बिझनेससाठी हवाय, पण माझी पर्सनल फिलिंग्स त्याचं काय? त्याचं काही नाही पडलंय तुम्हाला? हो, एक सेकंड, ती गावछाप कमळी विलेज मध्ये गेली. ऋष पण तिच्या पाठीपाठी तिथे गेला असेल तर? व्हॉट नॉनसेन्स अनिका, काहीही काय बडबडतीयस तू? हे बघ, आईने ऋषीला सक्त ताकीद दिली कमळीला भेटायचं नाही म्हणून, कळलं? आणि आईच्या मनाविरुद्ध तो काहीही वागणार नाही. आणि अनिका, एक गोष्ट लक्षात ठेव,
ऋषी आईचा लाडका मुलगा आहे, तो आईचा खूप रिस्पेक्ट करतो, तिला मान देतो. ज्यामुळे आईचं नाव खराब होईल असं ऋषी कधीही वागणार नाही. वाटेल ते बडबडत जाऊ नकोस, कळलं? आणि एक गोष्ट लक्षात ठेव, कमली ऋषीसाठी आईहून मोठी नाहीये. बरं झालं हिच्याच तोंडातून निघालं. आता तीर बरोबर निशाण्यावर लागणार. नाही मला ना खूप खूप जोरदार इंट्युशन्स येत आहेत. तो तिथेच गेलाय. वेट, मी ना स्वतः जाऊन तिथे चेक करून आले. मला वाटत तर नाही, पण खरंच ऋषी त्या कमळीच्या गावाला गेला नसेल ना? रोहित, मी पुढे निघते. कीप वन थिंग इन माइंड, ऋषी आला नाही तर प्रेझेंटेशन तुला करावं लागेल. ओके? काय करू? आईंना ऋषी कुठे गेलाय सांगू का? सांगतेच. काय काय कुठे? आईला सगळं सांगायला जातेस ना, पण त्यानंतर कायमचं माहेरी जायची तयारी ठेव. हे बघ राधिका, मी, माझी आई आणि माझा भाऊ काय ते बघून घेऊ. तू आमच्यात पडू नकोस. जेवढी कामं तुझ्या लायकीची आहेत तेवढीच कर. तसंही या घरात एका मोलकरणीपेक्षा जास्त लायकी नाहीच आहे तुझी. ऋषी कुठे आहेस तू? प्लीज लवकर ये, नाहीतर रोहित आईंच्या नजरेत तुझी इमेज खराब करायला काहीही करेल. प्लीज लवकर ये. हारप, हे काय अजून शेण काढलं नाहीस? काढतो. हे घे, हे घमेलं घे. हा ना, अर्ध्या तासात हे काम झालं पाहिजे, मग पुढचं काम सांगतो. चल काढ पटापटा. अरे यार, यांना ना व्यवस्थित लेटर ट्रेन केलं पाहिजे. म्हणजे कसं, टॉयलेट बांधून दिलं की ते जातील तिथेच. शेण काढायचा प्रश्नच यायला नको. आयुष्य सोपं असतं तर काय हवं होतं. गुड आयडिया. निंगे, ऋषी भाऊसनी काही शेणाचा वास सहन होत नसते. वासानच पळून जातात बघ. आणि आपल्या गावाकडची गुरं काय कोणाला ऐकणार आहेत होय? भल्या भल्यांना पळवून लावलंय त्यांनी. काय म्हणून हट्ट धरून बसलाय तुम्ही सर? हे काम तुमच्यासाठी नाही तो. जावा की परत प्लीज.